नमस्कार. सानवी हेल्दी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत शाबू वडा रेसिपी. उपवासासाठी अगदी परफेक्ट, बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा शाबू वडा प्रत्येकालाच आवडेल. अनेकदा शाबू वडा बनवताना तो कुरकुरीत होत नाही, तेलामध्ये फुटतो किंवा खूप तेल शोषून घेतो. पण काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स आणि योग्य पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे शाबू वडे प्रत्येक वेळी परफेक्ट, कुरकुरीत आणि कमी तेलकट बनतील. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आषाढी एकादशी स्पेशल कुरकुरीत शाबू वडा रेसिपीला. कुरकुरीत शाबू वडा बनवण्यासाठी इथे मी पाव किलो साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, हा अशा पद्धतीने अगदी मऊ असा भिजलेला असला पाहिजे. हा शाबू भिजवल्यानंतर बरोबर 2 वाटी भरतो. आता शाबू वडा बनवण्यासाठी एक वाटण बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घातलेले आहेत. तसेच तुम्हाला उपवासाला जिरे चालत असतील तर 1 चमचा जिरे घालायचे आहेत आणि हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक करत असताना जास्त बारीक देखील करायचं नाही, अशा पद्धतीने ही थोडीशी भरडच ठेवायची आहे. इथे मी 5 लहान आकाराचे बटाटे मधोमध कट करून शिजवून घेतलेले आहेत. हे बटाटे कुकरला शिजवत असताना फक्त खाली कुकरमध्ये पाणी घालायचं. ज्या डब्यामध्ये बटाटे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. हे कुकरमधील पाण्याच्या वाफेवरतीच बटाटे शिजवून घ्यायचे, म्हणजे मग त्याच्यामध्ये जास्त पाण्याचं प्रमाण राहणार नाही आणि शाबू वड्याचं मिश्रण देखील जास्त पातळ होणार नाही. आता हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर मॅशर असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मॅश करून घ्यायचे आहेत किंवा हाताने देखील दाबून घेतली तरी चालू शकते, कारण आपल्याला हे बटाटे अगदी एकदम बारीकसुद्धा करून घ्यायचे नाहीत. थोडेसे मोठे तुकडे राहिले तरी चालू शकते. आता इथे एका मोठ्या ताटामध्ये मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. हा साबुदाणा आता हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे मग साबुदाणा जरासा मोडला की मग तेलामध्ये वडे तळत असताना तो फुटत नाही. आता यामध्ये उकळून मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. जर भिजवलेला साबुदाणा 2 वाट्या भरलेला आहे तर त्यासाठी बरोबर 1 वाटी उकडलेला बटाटा घालायचा आहे. आता यामध्ये मिरची, जिरं आणि आल्याचं जे वाटण बनवलं होतं ते घालायचं आहे. तसेच थोडीशी लाल मिरची पावडर देखील घालायची आहे. लाल मिरची पावडर घातल्यामुळे वड्याला कलर देखील छान येतो. आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट आणि मीठ देखील या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शाबू वड्याचं मिश्रण मळत असताना चांगलं प्रेस करून मळायचं आहे, म्हणजे मग ते अगदी एकजीव होतं आणि शाबू वडा तेलामध्ये तळत असताना तो अजिबात फुटत नाही. तसेच आपण शाबू वडा बनवत असताना देखील त्याला चिरा देखील पडत नाहीत. त्यामुळे अगदी व्यवस्थित एकजीव करून मिश्रण मळून घ्यायचं आहे. शाबू वडा बनवण्यासाठी लागणारं मिश्रण आपण मळून ठेवलेलं आहे. तोपर्यंत आता शाबू वड्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया. इथे मी 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तसेच ओलं खोबरं देखील घेतलेलं आहे. ओलं खोबरं तुम्हाला जेवढी चटणी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही घ्यायचं आहे. इथे मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट देखील घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. इथे मी 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. तसेच 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि अगदी थोडीशी साखर घालायची आहे. तसेच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. इथे मी 1 लाल सुकी मिरची पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. ही मिरची यामध्ये घालायची आहे. याऐवजी तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर देखील घालू शकता. तसेच लागेल तसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता, मी या पद्धतीने मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे. आता शाबू वड्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे. आता वडे बनवायला सुरुवात करूया. वडे बनवत असताना सुरुवातीला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे मग मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि तुम्हाला जेवढा वडा बनवायचा आहे तेवढा तुम्ही मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि हाताने दाबून असा गोल करायचा आहे. तसेच दोन्ही हातावरती गोल गोल फिरवून असा पसरट दाबायचा आहे.
जास्त जाडसर वडे बनवायचे नाहीत, थोडेसे पातळच बनवायचे, म्हणजे मग ते आतूनही व्यवस्थित भाजले जातात. तसेच तुम्हाला हवं असल्यास मध्ये तुम्ही या पद्धतीने होल करू शकता. वडा बनवत असताना त्याचा अगदी छान असा गोळा तयार झाला पाहिजे, त्याला चिरा पडल्या नाहीत पाहिजे, म्हणजे मग तुमचं मिश्रण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही ते पाहू शकता, वडा आपण थापत असताना अजिबात त्याला चिरा पडत नाहीत. अगदी व्यवस्थित असा प्रेस केल्यानंतर होतो, म्हणजे मग आपलं मिश्रण अगदी परफेक्ट आहे. तसेच शाबू वडा थापत असताना त्याला बरोबर असं मध्ये होल पाडलं तर आतून देखील अगदी व्यवस्थित शाबू वडा तळला जातो आणि व्यवस्थित कुरकुरीत देखील होतो. शाबू वडा बनवत असताना उकडलेला बटाटा देखील जास्त प्रमाणात घातला तर शाबू वडे अगदी तेल पितात. अशा पद्धतीने सर्व शाबू वडे मी बनवून घेतलेले आहेत. आता तळून घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि एका वेळेस 3 ते 4 शाबू वडे सोडायचे आहेत, तुमच्या कढईच्या आकारानुसार. माझी कढई थोडीशी लहान आहे, त्यामुळे इथे मी 3च शाबू वडे घातलेले आहेत. आता शाबू वडे तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, जास्त कमी करायची नाही, नाहीतर शाबू वडे जास्त तेल पितात. आता तेलामध्ये शाबू वडे घातल्यानंतर लगेचच हलवायचं नाही, त्याला 1 ते 2 मिनिट असंच ठेवायचं आहे. ते व्यवस्थित आकार धरतात आणि वरती तरंगू लागतात, तेव्हा शाबू वडा उलटायचा आहे, नाहीतर तुम्ही लगेचच हलवायला गेला तर ते फुटू शकतात आणि अंगावर देखील उडू शकतात. त्यामुळे त्याला लगेचच हलवायचं नाही आणि जास्त वेळ उलटपालटही करायचे नाही. तसेच जास्त वेळ शाबू वडे देखील तळायचे नाहीत. आता शाबू वडे लगेचच तळून तयार झालेले आहेत. आता मी झाऱ्याने काढलेले आहेत आणि एका अशा मोदक पात्रामध्ये किंवा चाळणीमध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे मग याच्यामध्ये वाफ तयार होणार नाही. तुम्ही वडे ताटात ठेवले तर ते आतमध्ये वाफ पकडतात आणि मऊ पडतात. आता अशाच पद्धतीने बाकीचे वडे देखील तळून घेऊया. वडे तळत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. तसेच वडे तेलात टाकल्यानंतर लगेचच हलवायचं नाही, 1 ते 2 मिनिट त्याला व्यवस्थित आकार धरून द्यायचा आहे आणि थोडीशी वर तरंगायला लागली की मगच उलटपालट करायचे आहेत. तसेच वडे जास्त वेळ पलटायचे देखील नाहीत आणि तळायचे देखील नाहीत, नाहीतर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात हवा तयार होते आणि वडे फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे एकदाच फक्त पलटायचे आहेत आणि लगेचच तळून झाल्यानंतर बाहेर काढायचे आहेत. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. आता सर्व वडे तळून तयार झालेले आहेत. सर्व करूया. मगाशी बनवलेली खोबऱ्याची चटणी आणि त्यासोबत गरमागरम कुरकुरीत साबुदाण्याचा वडा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून शाबू वडा बनवला तर अगदी परफेक्ट आणि कुरकुरीत तयार होईल. तसेच अजिबात तेलकट देखील होणार नाही आणि घरातील सर्वांना खूप आवडेल. अगदी कुरकुरीत असा शाबू वडा तयार झालेला आहे. तुम्ही एकदा याचा आवाज ऐकून पहा. तसेच एक वडा तुम्हाला फोडून देखील दाखवते. आतून देखील तुम्ही पाहू शकता, अगदी छान असा भाजलेला आहे आणि वरचावरून देखील अगदी कुरकुरीत झालेला आहे. मला नक्कीच खात्री आहे कुरकुरीत शाबू वड्याची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की या पद्धतीने शाबू वडे बनवून पाहाल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, हाईप करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.